सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। महाराष्ट्रावर सध्या सूर्य कोपल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। राज्यातील अनेक शहरे उष्णतेच्या तडाख्याने अक्षरशः होरपळून निघत आहेत। अनेक जिल्ह्यांमध्ये तब्बल 41 ते 45 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे। या संपूर्ण पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात 41.2 अंश सेल्सिअस तापमानाने उच्चांक गाठला आहे। त्यामुळे दुपारपूर्वीच रस्ते सामसूम झाल्याचं दिसत आहेत। याचा मोठा परिणाम दैनंदिन कामकाजावर होताना दिसत असून रस्ते आणि बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे। विहिरीच्या पाण्याची पातळी ही झपाट्याने कमी होत आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणात महसूल विभागातील ज्या अधिकाऱ्यांचा थेट किंवा अप्रत्यक्ष सहभाग समोर येईल त्या सर्वांवर कठोर कारवाई करून त्यांना थेट बडतर्फ करण्यात येईल असा कडक इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिर्डीत दिला। 1992 पासून आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त साई दर्शनाला येण्याची परंपरा कायम राखत रविवारी त्यांनी सहकुटुंब साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले। अकोले तालुक्यातील कळस येथील एका 45 वर्षीय शेतकऱ्याचा उष्माघातामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास संगमनेर येथे घडली। उष्माघाताचा अकोलेतील हा पहिला बळी ठरला आहे। दिगंबर जनार्दन वाघचौरे असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे। गेल्या काही दिवसांपासून अकोले व संगमनेर तालुका तीव्र उन्हामुळे भाजून निघत आहे। सुमारे 41 अंश सेल्सिअस पेक्षा पुढे तापमान जात आहे। या तीव्र उन्हाळ्यामुळे मनुष्य जातीप्रमाणे मुक्या जनावरांनाही अतोनात त्रास होत आहे। प्रशासन उन्हाच्या येलो अलर्टच्या सूचना देत आहेत। साई दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणावर शिर्डीसह विविध ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले असताना चोरटे धूम स्टाईल महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व दुचाकी मोटारसायकल मोबाईल सर्रासपणे चोरून नेत असल्याच्या घटना शिर्डी शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर घडत असल्याने साई भक्त व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शिर्डीतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे। लग्नाचे वराड घेऊन जाणाऱ्या खासगी बस व एसटी महामंडळाच्या बसचा वाळुंज बायपास चौक येथे अपघात झाला। या अपघातात 8 ते 9 जण जखमी झाले असून 2 महिलांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। इतर जखमींवर उपचार सुरू करून त्यांना घरी सोडवण्यात आले आहे। ही घटना रविवारी सायंकाळी घडली। खासगी बस चिचोंडी पाटील येथील लग्नाचे वऱ्हाड घेऊन गावाकडे येत होती। या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथे 60 वर्षीय व्यक्तीचा निर्घुण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। गायकरवाडी येथे राहणारे गोरख विठोबा वाघमारे यांचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात लोखंडी रॉड किंवा तत्सम कठीण वस्तूने वार करून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। ही घटना गुरुवारी घडली असावी अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे। या प्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गेल्या 10 ते 15 दिवसांपासून सूर्य अक्षरशः आग ओकू लागला आहे। याचा जनजीवनावर परिणाम झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे। उष्णतेचा कहर असा सुरू राहिला तर पुढचा मे महिना शेतकरी बांधवांसाठी अग्निपरीक्षेचे ठरणार असून उन्हाच्या प्रचंड
कडाक्यामुळे शेती कामाचे पूर्ण नियोजन कोलमडले असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. दरम्यान हवामान विभागाने सध्या सुरू असलेली उष्णतेची लाट आणखीन 3 ते 4 दिवस राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखीन वाढली आहे. कधी नव्हे ते यंदा अनेक वर्षानंतर फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत बऱ्यापैकी थंडी राहिली आहे. कर्जत तालुक्यातील चिलवाडी परिसराला शुक्रवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वादळामुळे शेतातील कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून आकाशात ढग दाटून येतात. शुक्रवारी रात्री चिलवडी येथे वादळाने बंडू विठ्ठल नवले यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे घरातील संसारोपयोगी सर्व वस्तूंचे नुकसान झाले आहे. राहुरी तालुक्यातील देसवंडी येथील एका मोबाईल टॉवरवर चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल 75,000 रुपयांच्या बॅटऱ्या लंपास केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत मौजे दहीगाव येथे प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांच्या घरांवर सोलर बसवण्यात आले. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली व गट विकास अधिकारी सोनल शहा यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला. सरपंच रामेश्वर भापकर व ग्रामविकास अधिकारी प्रशांत बरबडे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. या सोलर योजनेचे उद्घाटन आमदार मोनिका राजळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी घरकुलांचे काम वेळेत पूर्ण करून शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.